या पलीकडे त्याला काहीच नकोय। मग एकदा तुम्ही त्याच्या बाजूने विचार करून बघा ना प्लीज काकू, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला। आणि कौशिकीताई, तुम्हाला जर शिक्षा द्यायचीच असेल ना तर ती शिक्षा मला द्या, कारण युवराज भाऊजींच्या विरोधात स्टेटमेंट मी दिलं होतं आणि तेव्हापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली। तुम्ही जी कुठली शिक्षा द्याल ना ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण त्या शिक्षेमध्ये केदारला त्याचा भागीदार बनवू नका। तुम्हाला सगळ्यांना माझ्या बाबतीत जे काही बोलायचं आहे ना ते बोला, मी सगळं ऐकून घेईन, पण केदारला काहीही वेडं वाकडं बोललेलं ही तारिणी केदार खांडेकर ऐकून घेणार नाही। आणि हे मी खांडेकरांच्या घरात सगळ्या खांडेकरांसमोर सांगते। मला सांग ना, इथून बाहेर कधी काढणार आहे? तू येणार, तू नक्की बाहेर येणार। निशू, ही घे गोळी घे। नकोय मला। अगं असं काय करतेस निशू? अजून पूर्ण बरी झालेली नाही आहेस तू? मम्मा, निशू हे घे घे, गप गुमान औषध घे, चल घे। असा हातपाय गाळून कसं चालेल बाळा? जरा खंबीर हो आता। आणि काय करू खंबीर हो? काय करू म्हणजे काय? ती तारिणी बघितलीस ना कशी नवऱ्याची बाजू घेऊन मांडत असते? मम्मा, बाजू घ्यायला तिचा नवरा तिच्या सोबत आहे, माझा नवरा कुठे आहे? लॉकअप मध्ये। मम्मा, लॉकअप मध्ये मी बघितलंय आज त्याला। मी ना स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की माझा युवी असं लॉकअप मध्ये। निशू शांत हो ग आता, आता पुन्हा रडू नकोस बाई। रडू नाही तर काय करू मम्मा? काय करू मी? किती बारीक झालाय माहितीये तो। बारीक आणि 2 दिवसात? हो, मला ना त्याची ही अवस्था बघवतच नाहीये आणि वाईट याचं वाटतंय ना की मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही ग। कधी कधी वाटतं ना वकिलीचं शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं, आज माझ्या युवीवर हे दिवस आले नसते। वकील आणि तू? अगं काय बोलतेस कळतंय का तुला? माहितीये ना वकिलीसाठी किती अभ्यास करावा लागतो? तुला तर डिग्री सुद्धा लॉकडाऊनच्या कृपेमुळे मिळाली, नाही तर घ्या तारिणीच्या वकिलाचा फोन। बोला। माझ्या जावई बापूंची काय अवस्था झाली तुम्हाला कल्पना नाहीये। रेखा, अगं निशी माझी सुद्धा मुलगीच आहे आणि युवराजांची काळजी मला सुद्धा आहे। हो का? मग इतके दिवस ती काळजी होती कुठे? हा, जर केदार तुरुंगात असता तर असेच निवांत बसला असतात का हो घरात? रेखा, अगं तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? युवराजांची चौकशी करायसाठीच मी फोन केला होता आणि इथं आमच्याही घशाखाली घास उतरत नाहीये ग। निशी आज युवराजरावांना भेटून आली। निशी कशी आहे? सारखी रडते हो। आणि आता त्या केदारने काय पराक्रम केलाय बघितलं ना? लोकांना ओरडून ओरडून सांगतोय तो युवराजरावांचा आणि गुलाबचा संबंध आहे म्हणून। हो, म्हणजे बातम्यांमध्ये पाहिलं मी ते। तरी तुम्हाला त्याचा पुळका असेलच ना? रेखा, अगं आता निशीची काळजी घेणं या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं, बाकी सगळं नंतर बघू ना। निशीची काळजी कशी घ्यायची हे चांगलं माहितीये मला। आता युवराजरावांना भेटून आल्यापासून जरा बोलते तरी पोरगी। रेखा, मी तिकडे येऊ का? म्हणजे निशीला भेटायला, आणि मग बाकी घरच्यांची चौकशी करता येईल मला। तुम्हाला कोणाची चौकशी करायची ना हे चांगलं कळतंय मला। काही ना काही येऊ इथे। अगं पण निशीची काळजी घ्यायला मी खंबीर आहे। ठेवा फोन। बाबा, मला माफ करा। अरे हे काय करतोयस तू केदार? बरं, हे असं काही करू नकोस रे, असं बोलू नकोस। बस बस इकडे बस। नाही नाही बाबा, तुम्ही मागितलेली एक गोष्ट मी पूर्ण नाही करू शकलो,
त्याबद्दल खरंच मला माफ करा. नाही नाही रे, असं नको बोलूस तू. सॉरी वगैरे नको बोलूस. केदार, तू केलेस ना रे, प्रयत्न केलेस, पूर्ण प्रयत्न केलेस तुझी बाजू मांडण्याचा. पण आता सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या की ते तुला सावरता नाही आलं. कदाचित कोणालाही जमलं नसतं ते. म्हणजे मी जर तुझ्या जागी असतो तर मलाही जमलं नसतं. आणि आम्ही तुझ्यावरती ही जबाबदारी सोपवली खरी, पण दुर्दैव हे की ते बापूराव नावाचं संकट समोर आलं तेव्हा आमच्यापैकी कोणी तुझ्या सोबत नव्हता रे. आणि आम्ही तुला दोष देऊन मात्र मोकळे झालो. नाही, पण माझ्या फेलियरमुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना बाबा. नाही नाही, असं काही नाही आहे. म्हणजे मगाशी मी तुझ्याशी चिडून तुला जे काही बोललो त्यामुळे तुला हे असं वाटणं साहजिकच आहे. पण खरं तर ती माझी चूकच होती बाळा. हां, कारण मागचं पुढचं काही विचार न करता मी तुला बोललो. नाही बाबा, तो तुमचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचा गैरफायदाच घेतला ना रे मी. सॉरी बाळा. नाही बाबा, तुम्ही सॉरी नका ना म्हणू. हल्ली ना आपण नॉर्मल बोलतच नाही आहोत, सॉरी जास्त म्हणत आहोत. अरे मग ते चांगलंच आहे ना रे बाळा. नात्यात सॉरी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण कितीतरी चांगली चांगली नाती सॉरी या शब्दाच्या नसण्यामुळे तुटतात. त्यामुळे आयुष्यात हा शब्द असणं फार चांगलं. आणि तुझे दोष आहे की नाही हेच सगळं तू माझ्या डोळ्यात बघून बोलू शकतोस ना. तुम्हाला खरंच राग नाही आला ना माझा? जर असेल ना तर धपाटा मारा अजून एक. अरे पण तू कायम मला शाबासकी देण्याची संधी देत आलायस. त्यामुळे तुला धपाटा मारताना या हाताला 10 वेळा विचार करायला लागतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, तुझ्या या स्टेटमेंटमुळे गोष्टी जरा आणखी कॉम्प्लिकेटेड झाल्यात एवढं मात्र नक्की. बाबा सॉरी. नाही नाही रे, मी तुला दोष देण्यासाठी म्हणून हे बोलत नाही आहे रे. मला खरंच युवराजची देखील काळजी वाटते खूप, म्हणून बोलतोय. कसं आहे ना, आपली मुलं आपल्या डोळ्यांसमोर असली की खूप खूप बरं वाटतं, समाधान वाटतं रे आई बापांना. पण माझं दुर्दैव बघ, माझी दोन्ही मुलं मला एकत्र अशी कधी दिसलीच नाहीत रे. आणि कधी दिसतील असं वाटतही नाहीये. बाबा वेळ, सगळ्या प्रश्नावरचं एकच उत्तर आहे. पण तरी एक प्रश्न तुला मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून विचारायचा आहे. तू असा सहजासहजी डगमगणारा मुलगा नाही आहेस केदार. एखाद्या गोष्टीवर तुझा एकदा का विश्वास बसला की तू त्याची साथ शेवटपर्यंत सोडत नाहीस. मग बापूराव येऊ दे किंवा आणखीन कोणी येऊ देत. मग आज असं नेमकं काय झालं केदार? काय झालं केदार? तुला खरंच असं वाटतंय का की युवराजने अशी काहीतरी चूक केली आहे की ज्याचे परिणाम सगळ्या घराला भोगायला लागतील? खरंच असं वाटतं तुला?